मी सुनीता बोलकर सुनीता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मसाला पाव। चला त्याचे साहित्य बघू। इथे मी एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा एक मोठा बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर आहे, पावभाजी मसाला, लाल तिखट, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आणि बटर। हे बघा, या चमचा आहे ना, याचं माप घेतलेलं आहे मी। एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा पावभाजी मसाला। तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार टाका। हे बघा, आपण इथे बटर टाकलेलं आहे। गॅस कमी करून बघा, आता इथे आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, चांगली परतू द्यायची ती। आता ते अद्रक आहे ना, असं थोडं कच्चं लागतं, मग आता खाली येतं, ते चांगलं परतू द्यायचं। आता आपण इथे कांदा टाकायचा आहे। आपल्याला हा कांदा जास्त लालसर नाही करायचा, थोडासा असा त्याचा कच्चा पण जाण्यासाठी आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। चांगला परतवून घ्यायचा आपण, नाही तर मग ते काय कांदा कच्चा लागतो ना, चांगला परतवून घ्यायचा। आता आपण इथे शिमला मिरची टाकून घेऊ। शिमला मिरची, टोमॅटो, हे बघा, आता आपण आहे ना, हे चांगलं परतवून घ्यायचं। हे पण एकदम सोपी रेसिपी आहे, करायला काहीच अवघड नाही आहे आणि कोणी पण बनवू शकतं, एवढी सोपी। मुलं पण सहज बनवू शकतील। काही स्वयंपाक करायचा कंटाळा आला, या डब्यावर मुलांना काही द्यायला नसलं आणि संध्याकाळच्या नाश्त्याला एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी। हे बघा, आपले बऱ्यापैकी एकजीव होत आलेला आहे। अजून थोडासा होऊ द्यायचा आहे आपल्याला अजून थोडासा होऊ द्यायचं आहे। चांगलं बऱ्यापैकी होत आले, आता अजून शिजवतो थोडंसं। आता याच्यात आपण मसाले ॲड करून घेऊ। इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा घेतलेला आहे। तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। इथं मी तिखट टाकलंय, मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कितपत तुम्हाला पाहिजे ते। आणि इथे थोडी कोथिंबीर, थोडी राहू दे मस्त टाकायला, हे कोथिंबीर। हे बघा, मी इथे 2 ते 3 चमचे पाणी घेतलेले आहे, ते आपण याच्यात टाकू, म्हणजे भाज्या पण चांगल्या शिजल्या जातील। आता आपला हा मसाला तयार आहे, आपण पावाची तयारी करू। हे बघा, आता आपण पाव आहे ना, असे मध्ये कापून घेऊ। आपण इथे आता बटर टाकलेलं आहे, पाव आहे ना थोडे गरम करून घेऊ आता आपण।
पाव एक ना गरम करून घेऊ. आपण आता पाव पण गरम करून घेतले. आता आहे ना हा मसाला आहे ना, तुम्हाला पाहिजे तेवढा टाका याच्यामध्ये. मसाला पाव हे बघा. आता आपला थोडासा वरतून लावून देऊ. झाला आता आपला पाव, मसाला पाव रेडी आहे. हे बघा आपला पाव, मसाला पाव रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण मी जे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवते तुमच्या मोबाईलवर, ते तुम्हाला मोबाईलवर दिसतील. धन्यवाद.